पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। नमः पार्वती पते हर हर महादेव हर। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाच्या गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया। कलावज्ञ जीवो उद्धार्थावतारम, कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रम, फलानीशबाधा पनोदार्य दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। प्रस्तुत प्राप्तस्थळी या प्रवचनासाठी आज आपण ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र बघणार आहोत। एक तर पवित्र असा चातुर्मासारंभ आहे, सुंदर असा चातुर्मास सुरू झालेला आहे आणि मायबापांनो, चातुर्मासाचं महत्त्व हे फार ग्रंथांमध्ये आलेलं आहे। प्रत्येक महात्म्यांनी याचं वर्णन केलेलं आहे की चातुर्मासामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, चातुर्मास हा किती पवित्र आहे। चातुर्मास कधी चालू होतो? चातुर्मास हा आषाढ एकादशी नंतर चालू होतो। म्हणजे आषाढी एकादशीला, देवशयनी एकादशीला भगवंत योग निद्रेमध्ये जातात आणि कार्तिक एकादशीला भगवंत पुन्हा उठणी एकादशी असं म्हणतात, त्या एकादशीला भगवंत पुन्हा आहे त्या अवस्थेत येतात। याला चातुर्मास हा कालखंड म्हटलेला आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल की चातुर्मास म्हटलं की 4 महिने म्हणजे चातुर्मास। मास म्हणजे महिना आणि चातुर म्हणजे 4। या चातुर्मासामध्ये अध्यात्मरंग यूट्यूब चॅनलवर आम्ही एक नवीन प्रयोगाचा उपक्रम चालू करायचा प्रयत्न केलेला आहे की ह्या 4 महिन्यामध्ये प्रत्येकाला बाहेर हिंडणं शक्य होत नाही, बाहेर जाणं शक्य होत नाही। अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये। कुणाला आर्थिक अडचण असेल, कुणाला वेळेचं बंधन असेल, कुणाला काय, परंतु हरकत नाही, तंत्रज्ञानाने आज आपल्याला ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। बसल्या ठिकाणीही आपण काहीतरी चांगलं, महत्त्वाचं आणि योग्य असं श्रवण करू शकतो। हा विचार डोक्यात घेऊन या ठिकाणी अध्यात्मरंग या यूट्यूब चॅनलवर आपण सकल संत चरित्र असा एक उपक्रम चालू केलेला आहे आणि सुंदर असा चातुर्मास सुरू झालेलाच आहे। आणि विचार केला की चातुर्मास जर सुरू झालेला आहे आणि आपल्याला सकल संत चरित्र सांगायचंच आहे, तर मला असं वाटतं माझ्या ज्ञानोबारायांनी इतकं गोड चरित्र, पहिल्या दिवशीच गोड चरित्र सांगणे इतकं मला असं वाटतं दुसरं चरित्रच नाही। का? ज्ञानोबारायांचं जीवन जर बघितलं तर ज्ञानोबारायांच्या नावातच ज्ञान हा शब्द येतो। काय झालं असावं की ज्या वेळेस भगवंताला वाटलं की मला ज्ञान स्वरूपाने समाजामध्ये यायचंय, त्यावेळेस माझ्या भगवंताने कदाचित माझ्या ज्ञानोबारायांच्या स्वरूपामध्ये अवतार घेतला आणि स्वतः ज्ञानच विग्रह स्वरूप धरून ज्ञानेश्वर नावाने, ज्ञानराज नावाने या भूलोकावरती सर्व समाजाचं कल्याण करण्याकरता आले। मायबापांना ज्ञानोबारायांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर ज्ञानोबाराया आम्ही ओळखले का? सर्वप्रथम प्रश्न हा आहे। ज्ञानोबाराया कोण? ज्यांची आळंदीला, अलंकापुराला ज्यांची समाधी आहे ते ज्ञानोबाराय। जे ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ दादांचे धाकटे बंधू आहेत ते ज्ञानोबाराय। ज्या ज्ञानोबारायांनी ताटी लावून घ्यावी आणि मला राग आला असं न म्हणत असताना सुद्धा मुक्ताबाईंनी त्यांना राग आला असं जाणून त्यांना उपदेश करावा ते ज्ञानोबाराय।
विषय असा आहे की आम्ही ज्ञानोबरायांना काय ओळखलं. ज्ञानोबराय म्हणजे काय? काय मायबापांनो, सर्वप्रथमतः एखाद्या संतांवर जर आम्हाला थोडासा विचार करायचा असेल तर संतांच्या काही गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र अलौकिक आणि आगाध अशा परीचं आहे. कोण ज्ञानोबराय? पूर्वपीठिका थोडी लक्षात घेऊ आणि मग आपण आपल्या पुढच्या भागाकडे निघू. सर्वप्रथमतः आज प्रवचनासाठी जी ओवी घेतलेली आहे ती ओवी आहे, माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी संपूर्ण केली आणि समाधीस्थ अवस्थेमध्ये गेले. भगवंताने समाधी दिली ज्ञानोबरायांना. भगवंत पंढरपूर निघून गेले आणि काही वर्षानंतर माझे ज्ञानोबराय एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत देतात, नाथ बाबा, माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, तेवढी तुम्ही काढा. आणि नाथ बाबा पैठणवरून निघतात, अलंकापुराला येतात, समाधी शोधतात, तो बसलेला नंदी उठवतात आणि त्या नंदीच्या खालून प्रवेशद्वारातून त्या समाधीगृहामध्ये प्रवेश करतात. आणि नाथ बाबा ज्यावेळेस समोर बघतात तर तेजपुंज असा प्रकाश माझे ज्ञानोबराय समाधी अवस्थेमध्ये बसलेले असताना ज्ञानोबरायांनी योग अवस्थेमध्येच माझ्या नाथबाबांशी संवाद साधावा. या नाथबाबा. नाथबाबा पुढे जाऊन बसावेत आणि नाथबाबांनी विचारावं, माऊली, तुम्ही मला अनुग्रह दिला, मला दृष्टांत दिला, तुमच्या गळ्याला अजन वृक्षाची मुळे लागली, मला तर तसं काही इथं दिसत नाही. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांनी म्हणावं, नाथबाबा, मुळी अजन वृक्षाची माझ्या गळ्याला लागली खरी, पण ती अदृश्य स्वरूपात. काय झालं? दादांनी माझ्याकडून ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतलं, परंतु ही ज्ञानेश्वरी ही माझ्या पुरतीच मर्यादित राहिली. नाथबाबा, माझं असं म्हणणं आहे, माझं असं मत आहे की ही ज्ञानेश्वरी सर्वांपर्यंत पोहोचावी, आबालवृद्धांपर्यंत पोहोचावी आणि ह्या ज्ञानेश्वरीच्या द्वारे सर्वांचा उद्धार व्हावा, यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि माझ्या नाथबाबांनीही ती ज्ञानेश्वरी घ्यावी, ती वाचावी, तिचं पारायण करावं. आणि महाराज, ह्या ज्ञानेश्वरीमध्ये असं आहे की याच्यात काही काढण्यासारखं नाही आणि काही टाकण्यासारखं नाही. अनेक फळं आहेत या जगात, ह्या विश्वात. काही फळांची सालपट खाल्ल्या जातात, काही फळांचे गाभे खाल्ल्या जातात, काही फळांचा रस पिल्या जातो, पण काहीतरी फेकल्या जातं. परंतु द्राक्ष असं एक फळ आहे की ज्याचं काहीच फेकल्या जात नाही, घ्यायचं, तोंडात टाकायचं आणि खाऊन टाकायचं. पेढा असेल तसं ज्ञानेश्वरीमध्ये काही टाकण्यासारखं नाहीच, फक्त घेण्यासारखं आहे. आणि माझ्या नाथबाबांनी जेव्हा ज्ञानेश्वरी वाचावी, पारायण करावं, आणि नाथबाबांनी शेवटला 5 ओव्या लिहाव्या आणि त्याच 5 ओवीपैकी एक ओवी आज आपण प्रवचन रूपे सेवेसाठी घेतलेली आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाच्या गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. सर्वप्रथमतः माझे नाथबाबा ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर नमो हा शब्द वापरतात. मायबापांना व्याकरणामध्ये नमो ह्या शब्दाला नमस्काररित्या घेतल्या जातं, किंबहुना नमन ह्या प्रकारात घेतल्या जातं. नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानोबराय, तुम्हाला माझा नमस्कार आहे. का? ज्ञानेश्वरी वाचली म्हणून, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं म्हणून नाही. नमो ज्ञानेश्वरा. का? निष्कलंका, तुम्ही निष्कलंक आहात. आणि मायबापांनो, जीवन जगत असताना निष्कलंक अवस्थेत जगणं अत्यंत गरजेचं आहे. या विश्वामध्ये जो जन्माला येतो, एक तर त्याचे मागील कर्म त्याला काहीतरी देऊन जातात, अन्यथा त्याला कुठेतरी बट्टा लागतो. म्हणून तर माझे जगद्गुरु तुकोबारा सुद्धा म्हणतात की भले मनविता संतांचे सेवक, आई त्याची भिक
सुख रूप भले मनविता संतांचे सेवक. काय होतं, आम्ही संत होत असताना त्या पाठीमागचं काठिण्य आम्ही कधी लक्षात घेत नाही. ज्ञानोबाराय ज्ञान स्वरूपाने प्रगट झाले, पण का हो, ज्ञानोबाराय ज्ञान स्वरूपाने प्रगट झाले आणि ज्ञानोबाराय काय ज्ञान स्वरूपाने प्रगट झाले म्हणजे काय पुन्हा त्यांनी काही केलंच नाही? हो, महाराज एक ठिकाणी गोड चिंतन मानतात की उपजताच ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव, ते उपजताच ज्ञानी होते हे जरी खरं असलं तरी मायबापांनो, ज्ञानोबारायांचं जीवन चरित्र तसं अलौकिक आणि आघाद आहे. तेच थोडक्यात आपल्याला बघायचंय की नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. का निष्कलंक आहेत माझे ज्ञानोबाराय? का निष्कलंक आहेत? कोण ज्ञानोबाराय? थोडीशी पूर्वपीठिका बघूया. आत्ताच्या संभाजीनगर क्षेत्रातील पैठण तालुक्यातील आपेगाव नावाचं गाव, सुंदर सुबक गाव, कमी लोकांचं गाव, सर्व सज्जन लोक, आणि त्याच गावामध्ये एक महान पुरुषाचा जन्म झाला आणि ते म्हणजे आमचे विठ्ठलपंत. लहानपणापासून त्यांना पारमार्थिक ओढ, अतिशय ओढ, त्यांना खूप परमार्थिक ओढ. आई वडिलांची सेवा, देवाचं भजन, देवाचं पूजन, नामस्मरण, तीर्थयात्रा या सगळ्यामध्ये विठ्ठलपंत अक्षरशः गुंगून गेले होते. संसाराची त्यांना काही चिंता नव्हती, तमा नव्हती, भान नव्हतं. फक्त काय असेल ते भगवंत चरणाशी रत राहणे आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये संपूर्ण आयुष्य घालवणे, हाच त्यांचा जसा काय एक दररोजचा कार्यकाळ बनलेला होता. काय झालं, एक दिवशी आई वडिलांना हात जोडले आणि विठ्ठलपंतांनी सांगितलं, मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी द्या. आई वडिलांनी विचार केला, आज मुलाचं लग्न झालेलं नाही तर हा तीर्थयात्रा करून येऊ शकतो. आई वडिलांनी त्यांना परवानगी दिली. झालं, विठ्ठलपंत तिथून निघाले आणि पूर्ण भारतवर्षामध्ये भ्रमण करत असताना सर्व तीर्थ केले, जगन्नाथपुरी केली, काशी केली, प्रयाग केलं, अमरनाथ, वैष्णोदेवी, सर्व 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 तीर्थ करून आले आणि अखेर शेवटी त्या अलंकापुराला सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी विठ्ठलपंत आले. आणि सकाळची वेळ, विठ्ठलपंतांनी इंद्रायणीमध्ये स्नान करावं, आपल्या कमरेला गुंडाळलेला पंचा खांद्यावर टाकावा आणि अर्घ्य देण्यासाठी हात वर करून सूर्यनारायण भगवंताला अर्घ्य देण्यासाठी हात वर करावे. तेवढ्यामध्ये त्यांच्याच बाजूने एक व्यक्ती जाताना त्या व्यक्तीने त्या विठ्ठलपंतांना त्या अवस्थेत पाहिलं. एकतर योग साधनेने आणि तीर्थयात्रेच्या परिक्रमेने चेहरा अतिशय तेजपुंज झाला. ब्रह्मचर्य तर होतच, त्याचप्रमाणे ज्ञान आणि वैराग्य हातात हात घालून ज्या ठिकाणी नांदतात असे विठ्ठलपंत. आणि असं विठ्ठलपंतांचं त्या व्यक्तीला दर्शन झालं आणि त्यांच्या मनात जाता जाता कुठंतरी थोडीशी अशी भावना निर्माण झाली की अरे, ही व्यक्ती जर माझे जावई झाले तर किती सुंदर होईल, माझ्या मुलीचं पाणी ग्रहण केलं यांनी तर किती चांगलं होईल. बस एवढंच त्यांच्या मनात आलं. पण ते थांबले नाही, त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही. त्यांना असं वाटलं की उगाच कशाला यांना बळच म्हणायचं आणि असं म्हणावं, यांचा गैरसमज व्हावा, म्हणून सिद्धोपंत तिथून निघून गेले, घरी गेले. दिवसभराचं काम आटपलं, संध्याकाळी भोजन झालं आणि आपल्या शयनकक्षामध्ये जाऊन सिद्धोपंतांनी अंग टाकलं. झालं, सिद्धोपंत झोपी गेले. दुसऱ्या दिवशीच्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सिद्धोपंतांच्या उशाजवळ येऊन भगवंत बसले. सिद्धोपंतांच्या डोक्यावर हात ठेवला, सांगितलं सिद्धोपंत. सिद्धोपंतांनी झोपीतल्या अवस्थेमध्ये डोळे उघडले आणि सांगितलं, प्रभू तुम्ही स्वतः इथं कशा आलात?
सांगितलं, सिद्धोपंत, तुम्ही काल सकाळी जो गृहस्थ पाहिला त्या गृहस्थाला तुमची रुक्मिणी द्या, त्या गृहस्थाला आग्रह करा आणि तुमच्या रुक्मिणीचं पाणी ग्रहण करण्याची त्यांना विनंती करा. सिद्धोपंतांना ज्या वेळेस हे कानावर शब्द पडले त्यावेळेस सिद्धोपंतांना विचार पडला की भगवंताने मला तोच संकेत दिला जो संकेत माझ्या मनाने मला काल सकाळी दिला होता. आणि महाराज झोपेत असलेल्या सिद्धोपंतांच्या डोळ्यातून खळाखळा पाणी वाहू लागलं आणि जसं का ते पाणी डोळ्याच्या बाहेर पडलं, त्वचेला त्याचा स्पर्श झाला आणि ते गरम पाण्याचा स्पर्श झाल्यामुळं सिद्धोपंतांचे डोळे खाडकन उघडले. सिद्धोपंतांनी पुढे बघितलं तर कोणीच नाही. अंधारी रात्र, लामण दिवा तेवढा तेवत होता आणि बाहेर, घराच्या बाहेर काही सुवासिनी सुंदर असा सडा टाकत होत्या. काही पारिजातकाचा सडा पडलेला त्या फुलांचं वेचन करत होत्या. काही ठिकाणी मंत्रघोषाचे आवाज येत होते, वेदमंत्राचे. काही ठिकाणी वासुदेव स्वतःच्या चिपळ्या वाजून गोड आवाजात वासुदेवाचं भजन करत होता. काही ठिकाणी भगवान शिवाची आराधना करणारे शिवभक्तांची गर्जना ऐकू येत होती. काही ठिकाणी कोंबड्यांचे आरव ऐकू येत होती. काही ठिकाणी गायींचा आवाज येत होता. सुंदर असं चैतन्यमय वातावरणामध्ये सिद्धोपंत सकाळीच उठले आणि आपल्या पत्नीला सांगितलं, अहो ऐकलं का? सांगितलं, काय? म्हणे, मी आता चाललो इंद्रायणीवर स्नानाला. मी इंद्रायणीवर स्नानाला जातो आणि स्नान करून येतो मी. सिद्धोपंतांच्या पत्नीने विचारलं, अहो इतक्या लवकर कुठं चाललात? अजून अंधार आहे, थोडं थांबा ना, थोडं उजळू द्या. सांगितलं, नाही, आज थांबता कामा नाही मला, आज मी लवकर गेलोच पाहिजे. म्हणून सिद्धोपंतांनी घाईत इंद्रायणी गाठली आणि इंद्रायणीत गेले, स्नान केलं आणि स्नान करून स्वतःच्या हाताने भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं. अर्घ्य देऊन जसे मागं वळाले तसं पुन्हा त्यांना तेच दृश्य दिसलं. तोच सद्ग्रहस्थ त्याच अवस्थेमध्ये पुन्हा सूर्यनारायणाला अर्घ्य देताना दिसला. आणि अर्घ्य देऊन झाल्यानंतर लगेच खाली बसून पद्मासन घातलं, 2 हात गुडघ्यांवर ठेवले आणि डोळे झाकून घेतले आणि ब्रह्मचिंतनामध्ये ते सद्ग्रहस्थ निघून गेले. सिद्धोपंतांनी ते सगळं पाहिलं. सिद्धोपंत पुढे येऊन बसले, थोड्या वेळ थांबले. राहावे ना म्हणून सिद्धोपंतांनी थोडीशी असा खरा काढला. त्यावेळेस विठ्ठलपंतांनी विचार केला की अरे आपल्या समोर कोण येऊन बसलेला आहे. म्हणून विठ्ठलपंतांनी डोळे उघडले आणि तर एक 60-65 वर्षाचे इसम आपल्या समोर बसलेले आहेत. हात जोडला, सांगितलं, काय काम आहे? सिद्धोपंतांनी त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने बघत विचारलं, आपण कोण? कुठून आलात? इथं कधी आलात? केव्हापासून राहता? त्यावेळेस विठ्ठलपंतांनी एखाद्या हांड्यातून पडणारं पाणी खळखळा खळाखळा जसं वाहावं तसं विठ्ठलपंतांनी आपलं मन सिद्धोपंतांपुढे मोकळं केलं. सांगितलं, मी आपेगावचा असा ब्राह्मण कुटुंबातला आहे आणि आई वडील घरी आहेत, पण मला तीर्थयात्रेची खूप इच्छा झाली म्हणून त्यांच्याकडे परवानगी मागितली आणि सर्व वृत्तांत, इत्यनुभूत वृत्तांत सर्व सिद्धोपंतांना विठ्ठलपंतांनी सांगितला. आणि हे सर्व सांगत असताना सिद्धोपंतांनी तो तेवढाच प्रेमपूर्वक अंतकरणाने ऐकून घेतला आणि त्यांचा वृत्तांत सांगून संपतो तात्काळ तत्क्षणी सिद्धोपंतांनी शब्द टाकला, तुम्ही माझ्या मुलीचं पाणी ग्रहण कराल का? विठ्ठलपंतांनी अचानक प्रश्न आल्यामुळं विठ्ठलपंत बावचळल्यासारखे झाले. अरे हा काय प्रश्न आहे? म्हणून त्यांनी डोळे बारीक केले आणि सिद्धोपंतांकडे बघितलं आणि सांगितलं, प्रभू तुमची माझी ओळख नाही, तुम्ही कुठली मला माहीत नाही, मी कुठला तुम्हाला माहीत नाही, आणि तुम्ही डायरेक्ट कसं म्हणू शकता की माझ्या मुलीचं पाणी ग्रहण कराल का? त्यावेळेस सिद्धोपंतांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगितलं, महाराज मला भगवंताने सकाळी मुहूर्तावर येऊन आज्ञा दिली की तुम्हाला माझ्या मुलीचं पाणी ग्रहण करण्यासाठी आग्रह करावा. सांगितलं, ठीक आहे, पण तो तुम्हालाच आलाय, मला तर सांगितलं नाही भगवंतांनी. आणि ज्या वेळेस हा प्रश्न सिद्धोपंतांपुढे आला
विठ्ठलपंतांनी सांगितलं, तो प्रश्न तुम्हाला केलाय, तुम्हाला आग्रह केला, मला नाही केला, त्यामुळं मला क्षमा करा. महाराज सिद्धोपंतांच्या थोबाडीत बसावी असे सिद्धोपंत उठले आणि त्यांच्या विचारांच्या काहुरांनी त्यांच्या मानगुटीवर प्रस्थान केलं आणि त्यांचं मानगुट धरून त्यांच्याच विचारांनी सिद्धोपंतांना घरी ओढत आणले. एखाद्या मालकाने आपली गाय चुकलेली आहे म्हणून बघायला जावं आणि ती गाय कळपात असावी आणि त्या कळपातून त्या गायीचं मुस्क धरून तिला ओढत ओढत घरी आणावं. त्या न्यायाप्रमाणे सिद्धोपंतांना घरी घेऊन आले त्यांचे विचार. आणि सिद्धोपंत जसे आले तसे भगवंताच्या पुढे त्यांच्या देवघरात जाऊन बसले. सांगितलं, प्रभू तुम्ही मला सांगितलं पण त्यांना का सांगितलं नाही? झालं. सिद्धोपंतांनी त्या रात्री विश्राम केला आणि त्याच रात्रीला भगवंताने पुन्हा विठ्ठलपंतांच्या स्वप्नात जाऊन विठ्ठलपंतांना सांगितलं, विठ्ठलपंता तुमच्याकडे जे व्यक्ती आले होते त्यांच्या मुलीचं पाणी ग्रहण करा. शेवटी भगवंत संकेत आहे, तो ईश्वर संकेत आहे आणि विठ्ठलपंतांनी ते मान्य केलं. पण विठ्ठलपंतांना दुसऱ्या दिवशी घेण्यासाठी सिद्धोपंत आले याच विश्वासावर की भगवंताने जसं मला सांगितलं तसं आता भगवंताने तुम्हालाही सांगितलेलेच असेल. आणि विठ्ठलपंतांनी ते अगदी कबूल केलं की हो, मलाही रात्री दृष्टांत झाला, पण माझी एक अट आहे, मी तुमच्या मुलीचं पाणी ग्रहण करेल पण मला संसाराची इच्छा नाही, मला संसार करण्यामध्ये स्वारस्य नाही. आणि अशा अवस्थेत तुमच्या मुलीचं पाणी ग्रहण करून तुमच्या मुलीवर अन्याय होणार नाही का? सिद्धोपंतांनी सांगितलं, तो अन्याय असो की न्याय असो, भगवंताने सांगितलं ते करणंच आहे. महाराज लग्न झालं. विठ्ठलपंतांचं लक्ष लागना. विठ्ठलपंत सारखे रुक्माईला म्हणायचे, मला आज्ञा द्या, मला संन्यास दीक्षा घ्यायची, मला आज्ञा द्या. एक दिवशी काहीतरी संतापलेल्या अवस्थेमध्ये रुक्माई म्हणली, तुम्हाला काय सारखं सारखं संन्यास घ्यायचा म्हणजे घ्यायचं असेल तर घ्या आणि जा, तुम्हाला संन्यास घ्यायचं तर बास. पडत्या फळाची आज्ञा मान्य केली आणि विठ्ठलपंतांनी त्याच क्षणाला घरदार सोडलं, निघून गेले. आयुष्यभर आई वडिलांची सेवा करून काही पुण्य पदरात पाडून घेतलेल्या विठ्ठलपंतांनी एक दिवशी त्या पत्नीचाही त्याग केला आणि थेट काशीला निघून गेले. तर तुम्हाला सर्व या घटना माहिती आहेत, आता सांगण्याची गरज का? तर ज्ञानोबराय नेमके घडले कसे हे आम्हाला कळालं पाहिजे. त्यांच्या गुरूंनी त्यांना सविस्तर विचारणा केली की तू कुठून आलास, काय आलास वगैरे वगैरे. त्यांनी सर्व सांगितलं, स्वामी माझं असं असं आहे, मी असं नाव आहे, मी अमक्या अमक्या गावचा आहे, मला संन्यास दीक्षा घ्यायची आहे, मला संन्यास दीक्षा घ्या, मला तुम्ही पावन करून घ्या. संत हृदय असल्यामुळे त्यांनी त्यांना त्यांच्यात घेतलं, त्यांच्या कुटीमध्ये ठेवलं. आणि अखेर शेवटी त्यांचे सद्गुरू म्हणजे ज्यांनी यांना दीक्षा दिली होती त्यांचे ते सद्गुरू एक दिवस भ्रमण करत करत या अलंकापुराचे आले. आणि अलंकापुराच्या त्या इंद्रायणीच्या कडेला सुवर्ण पिंपळाला काही सुवासिनी प्रदक्षिणा घालत होत्या. म्हणून त्या सुवासिनीच्या प्रदक्षिणा झाल्या आणि त्या दर्शन करण्यासाठी त्या साधूंकडे गेल्या. साधूंचं दर्शन घेतलं आणि साधूंनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सर्वांना चांगलं वाटलं, पण एक रुक्मिणी अशी होती की तिला दुःख वाटलं. आणि तिने विचारलं, महाराज हा आशीर्वाद ह्याच जन्मातला का पुढील जन्मातला? सांगितलं, असं का विचारतेस? तिनं सर्व घडलेली घटना सांगितली. त्यांनी विचारलं, तुझा पती गेला पण तुझ्या पतीची काही खून? तिनं सांगितलं, डाव्या बाजूवर एक बिल्वपत्रासारखं छोटस वर्ण आहे, काळं वर्ण. बस तेवढंच ऐकलं आणि त्यांना आशीर्वाद देऊन ते साधू महर्षी तिथून निघून गेले. आणि ज्यावेळेस ते काशीला गेले त्यावेळेस त्यांनी त्या विठ्ठलपंतांना हाक मारली, ती डायरेक्ट त्यांच्या नावाने की विठ्ठलपंता इकडे ये. विठ्ठलपंतांनी विचार केला की दररोजच्या पेक्षा स्वामींचा स्वर आज काही वेगळा वाटतोय. जवळ गेले, हात जोडले, सांगितले, काय स्वामी? विठ्ठलपंता मला फसवलंच म्हणे तू. तुझं लग्न झालेलं आहे, तुझी बायको आहे, तुझे सासू सासरे आहेत, ते तुझी वाट बघताय, तुझा भरलेला संसार आहे
त्या संसाराचा त्याग करून पत्नीची तू मनापासून अनुज्ञा घेतली नाही, तिची परवानगी घेतली नाही, इकडं आलास. विठ्ठलपंतांनी गायावाया केल्या पण ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं, जा, मी सांगतो म्हणून ते सर्व अर्पण कर गंगेला आणि पुन्हा अलंकापुराला जा आणि तू तुझ्या संसारात लाग. गुरु इच्छेने विठ्ठलपंत पुन्हा संसारात आले. हो, गुरु इच्छेने आले, ते स्वतः नाही आले. आणि मग काय सांगावं, एक दिवशीचा सकाळचा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आणि रुक्मिणी माता सकाळी सकाळी पारिजातकाची फुलं उचलून त्या तुळशी समोर रांगोळी काढत असताना अचानक तिच्या पाठीमागून एक मोठीच्या मोठी सावली तिच्या अंगावर पडली आणि ती दचकून उठली. अगं बाई, कोण आहे म्हणून तिने विचारलं, कोण आहे. खोल घशातून येणारा आवाज हळूच रुक्मिणी मातेला म्हणाला, रुक्मिणी, मला ओळखलं नाही का तू. महाराज, भेगा पडलेल्या जमिनींवर अनेक वर्षापासून एक थेंबही पावसाचा पडलेला नसावा. त्या जमिनीला भेगा गेलेल्या असाव्यात आणि त्याच्यावर धो धो मुसळधार पाऊस व्हावा. जी अवस्था त्या जमिनीची ना, तीच अवस्था रुक्मिणी मातेची झाली. ओढ आनंद झाला, सासू सासऱ्यांना आनंद झाला. जावयांना कवटाळून सिद्धोपंतांनी सांगितलं, विठ्ठलपंत, आता आम्ही थकलोय, आता आम्हाला निराश करू नका. ही रुक्मिणी तुमच्या ताब्यात देतो, आता तुम्ही सुखाने संसार करा. मायबापांनो, सद्गुरूंच्या आशीर्वादाने, सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या अनुग्रहाने आणि सद्गुरूंच्या आग्रहापोटी विठ्ठलपंत पुन्हा संसारात आले. आणि संसारात आले ते 2-2 वर्षाच्या अंतराने रुक्मिणी मातेच्या उदरामध्ये आभाळ उतरलं. पहिल्यांदा निवृत्तीनाथ दादा, नंतर माझे ज्ञानोबाराय, नंतर सोपान काका आणि शेवट मुक्ताई, अशा चौघांचा जन्म त्या विठ्ठलपंत कुलकर्णींच्या कुळामध्ये झाला. पुढे जन्म झाला सगळं मान्य आहे, पण ब्राह्मण लोकांना ते मान्य होईना की संन्याशाला मुलं कसे होतात. त्याच्यावरून वाळीत टाकलं, नाही तर छेड केला, इतका छेड केला, गावातून निष्कर्षित करून टाकलं, गावातून काढून टाकलं त्या अलंकापुरातून. आणि अखेर शेवटी एका जंगलामध्ये सिद्धबेट नावाचं, आत्ताचं सिद्धबेट आळंदीतलं, तिथं ज्ञानोबारायांचे आई वडील त्या 4 भावंडांना घेऊन राहू लागले. पण रुक्मिणीचं एकच म्हणणं होतं की अहो, या विश्वात, या जगात जगायचं असेल तर माणूस म्हणून जगायचं असेल तर माणूस म्हणून माणसाला माणुसकी मिळाली पाहिजे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. म्हणून खूप खटाटोप केले. एकेकाळी तर एवढा प्रसंग आला की अलंकापुराच्या ब्राह्मणांनी सांगितलं, तुम्हाला इथं शक्य नाही, तुम्हाला पैठणला जा. पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर पैठणच्याही धर्मपीठाने सांगितलं की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घेतल्याशिवाय पर्याय नाही. महाराज, देहांत प्रायश्चित्त घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. रात्री झोपीत असताना आई वडिलांनी, विठ्ठलपंतांनी पत्र लिहिलं, ज्ञानदेवा, आम्ही चाललोय, तुम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी अधिकार प्राप्त व्हावेत म्हणून आम्ही आमचा देह इंद्रायणीमध्ये समर्पित करतो आहे. यापुढे सर्वांची, या तिघांची जबाबदारी तुझ्यावर आहे. आता तू ह्या दोघांना सांभाळ. सोपान काका आणि मुक्ताबाईला आणि लेकरं झोपीत ठेवून ही आई आणि वडील निघून गेले आणि देहांत प्रायश्चित्त त्यांनी घेतलं. आणि माझ्या ज्ञानोबारायांना लहानपणापासून हे सर्व आयुष्याचे अनुभव येत राहिले. निवृत्तीनाथ दादांसारखे सद्गुरू प्राप्त झाले आणि अलौकिक अशी संत परंपरेमध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. हे देवालय माझ्या ज्ञानोबारायांनीच रचलं आणि त्याच देवालयाचा आज आम्ही या ठिकाणी आनंद उपभोगतो आहे. मायबापांनो, ज्ञानोबारायांचं आयुष्य तसं फार फार वैचारिक पूर्णतेचं आहे की ज्ञानोबाराया आम्हाला किती कळाले. आज ज्ञानोबारायांच्या जीवनावर आम्ही बोलतो, ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतो, ज्ञानोबारायांच्या मंदिराचं भव्य दिव्य वातावरण आहे. पण मायबापांनो, हे वातावरण बनवत असताना माझ्या ज्ञानोबारायांनी
काय काय खस्ता खाल्ल्या, ज्ञानोबारायांनी काय त्रास सहन करून घेतला हे फक्त त्यांनाच माहिती. आणि ह्याच ज्ञानोबारायांच्या या संदर्भामध्ये आज चातुर्मासाची सुरुवात, आणि या सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराय यांच्या जीवनावर थोडं बोलण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासात 20-30 मिनिटांमध्ये ज्ञानोबारायांविषयी बोलणं अशक्य आहे, शक्य नाही. संपूर्ण आयुष्य जरी बोललो तरी ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र अलौकिक आणि दिव्य आहे, आणि ते आपल्याला असं 20-30 मिनिटात नाही बघता येणार मित्रांनो. तरी सुद्धा आपल्याला काहीतरी कानावर चांगलं पडावं म्हणून ज्ञानोबारायांचा हा अल्पसा परिचय आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि माझे ज्ञानोबाराय सर्व समाजाला फक्त ज्ञानच नाही तर प्रेम देतात. आणि ते प्रेम देत असताना एक ठिकाणी नाथबाबा फार गोड चिंतन मानतात की ज्ञानोबाराय कोण आहेत? ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, असे असणारे माझे ज्ञानोबाराय. आणि सर्व संतांमध्ये ज्ञानोबारायच एक असे आहेत की ज्यांना आई असा शब्द वापरलेला आहे. ज्ञानाबाई माझी योग्यांची माऊली, माझी ज्ञानाबाई आहे, माझी ज्ञाना आई आहे. का? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. आणि ज्ञानोबाराय हे आपल्या आई स्वरूप असून आपल्या सर्व भक्तांना ज्ञानोबाराय आपल्या उराशी कवटाळून त्या भगवत प्रेमामध्ये भगवत चरणापर्यंत घेऊन जाण्याचं काम माझे ज्ञानोबाराय करतात. म्हणून आज या ठिकाणी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाच्या गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. माझ्या ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र बघत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ज्ञान स्वरूप फक्त माझे ज्ञानोबाराय. ज्ञानाला ज्या वेळेस सकारात्मक रूपाने प्रगट व्हायचं होतं त्यावेळेस ज्ञान सकारात्मक रूपाने प्रगट झालं, सगुण साकार झालं. आणि तेच झालं ते अलंकापुरामध्ये इंद्रायणीच्या कडेला ज्या ठिकाणी सोन्याचा पिंपळ आहे, आणि अशा सोन्याच्या पिंपळाच्या पाराजवळ माझ्या ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. आणि ज्ञानोबारायांनी सर्व विश्वाला ज्ञान जसं दिलं तसं प्रेमही भरभरून दिलं, अलौकिक प्रेमदान केलं. आणि अशा प्रेमळयुक्त अंतःकरणाने आपणही सर्व ज्ञानोबारायांच्या चरणावर एकदा नतमस्तक होऊ आणि सेवेला ह्या ठिकाणीच पूर्ण विराम देऊ. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.